का ना नमस्कार. असू द्या असू द्या. लय निवांतात. हा बाबा रानातली कामं उरकली म्हणलं बसावं आपलं. काय चाललंय तुझं? काय नाही, मला बी 1.5 दिवस सुट्टी होती. मला चला चक्कर मारून येऊ घरी. अरे पण जरा जास्त तरी सुट्टी काढायची. नाही ना, वेळ नाही भेटत ना तेवढा. आणि तेवढा वेळ असतं तर आम्ही आलोच असतो की. आहे की नाही? बरं 1.5 दिवस का होईना आला ते बरं वाटलं. पण अर्धा दिवस तर तुझा प्रवासातच गेला, म्हणजे उद्या सकाळीच निघणार होय. आणि मग ते काय आता तेवढं तर होतच ना, प्रवास तर करावाच लागेल ना. चालायचंच. बरं आई कुठे दिसत नाही? आई अरे रानात गेली आताच. हा राहणं दिली बा. बरं तू दमला असेल, जरा वेळ इथं बस, फ्रेश हो नंतर. हा नाही नाही, मी आता हातपाय धुतो, जरा फेरफाटका मारून येतो. आहे का नाही? अरे आला आणि लगेच फिरायला चाललं होय. मग काय होतं, बसून बसून मी लय कंटाळा येतो. तिथं बी बसायचं आणि इथं बसायचं. आहे का नाही? रानात जाऊन येऊ ना. हा बरं चल, तू तसं म्हणतेस येतो फिरून. कामाचं व्यवस्थित चाललंय ना बाबा तिकडे? सगळं व्यवस्थित आहे, काही टेन्शन घेऊ नका. बरं चालतंय. बरं चल, येतो मी जरा फिरून. हा हा? या. चल. अरे काय लक्ष देत नाही गाड्या अण्णा. काय करावं, ते तिकडे बघितलं ना कोपऱ्यात पाणी पोचत नाही. तिकडं जरा लक्ष द्यायचं ना. ते ऊस किती भडकलाय बरं कोपऱ्यात. अहो मग एकटे येत अण्णा नसन होत. काय एकटे आहेत अण्णा, मी होतो ना तेव्हा असं सगळीकडे पाणी पोचायचं माझ्या कोपऱ्यात. असं कोणताच ऊस कधी भडकून नाही दिला. आणि हे बघ कांदा, काय गवत किती, कांदा किती, कोणता हे कळतंय काय? एखादी अर्धी खुरापणी एक्स्ट्रा करायची ना. अहो आता त्या दिवशी मला म्हणल्या बायका भेटत नाहीत. काय बायका भेटत नाही ते लक्षात द्या ना. मी असतो नाही असं ठेवलं बी नसतं माहिती का. हे असं एकदम सगळं चकाचक असतं. पीक म्हणजे पीकच काढलं असतं. अण्णाला किती सांगावं आणि तेच कमी. आणि हे बघ बांध कोणता, गवत कोणता, काय कळतं का कुठं काय ठेवलंय? एकटा माणूस काय करण? काय एकटं माणूस, मी नव्हतं करीत का? अरे मी असं ठेवायचं ना चकाचक, सगळं एकदम असं उत्पन्न भारी व्हायचं. काय नाही, हे पहिलं ना अण्णाला जाऊन सांगावं लागेल, जरा लक्ष द्या म्हणावं लागेल. तुमची गोष्ट वेगळी, अण्णांची गोष्ट वेगळी. वय झालंय त्यांचं आता. काय नसतं, मला तू देते लक्ष. चल मला आधी बोलावं लागेल, नाही तर किती नुकसान होईन. चल. अगं तू इकडं आली न पोरं आताच रानात गेलेत. मी तर रानातूनच आले, मला नाही दिसले. अगं गेली असते. थोडक्यात चुकामुक झाली बघ. ती इकडून गेली असली, मी इकडून आले. हा हे काय आली पोरं. बरं आहे का? हा बरं आहे बाबा. अरे काय रानात गाठ भेट घेतली का नाही आईची? आता बघत होतो, आई दिसल्याच नाही मला. मी पलीकडून आले रे. तुम्ही जायला आणि ती यायला एकच टाइम झाला. बरं मी का म्हणतो अण्णा, जरा वावराकडे लक्ष देता का नाही? चालू आहे बाबा, आम्हाला म्हाताऱ्या माणसाला जेवढं जमतंय ना तेवढं करतोय. नाही जरा द्यावा, ते गवत किती वाढले. गवताचं चालू आहे बरं का. तुझी आई जाऊन उचलतन घेते आपलं सकाळ संध्याकाळी. मोठ्याला उपटीन टाकीते मी. खुरापण्या बी चालत 2. आणि ते पलीकडले त्या कोपऱ्यात पाणी पोचलं नाही, सगळा उजबा टाकलाय. आता तिथं आहे ना गाच पाणली बा. गचपाने आणि ते काय झालं, दंड खराब झालाय तिथलं. एकटं माणूस कसं जाणार ना मी, त्यामुळे अडचण होती, बाकी काय नाही. ते एकटे येत अण्णा. पण हे बघ बाबा, तुम्हाला जर शेती पटत नसेल ना, सरळ आपण आहे ना एखादा गडी ठेवू, मग तर बास होईल ना. कशाला गडी ठेवायचाय? एवढंच करता येत नाही? फक्त बघायचं पाणी पोचलं की नाही, ते गवत उपटायचं आणि खुरापणी करायचं, त्यासाठी गडी ठेवायचा होय. अरे बाबा मस्कर आहे तुझं, पण शेवटी तुमच्या करण्यात आणि आमच्या करण्यात फरक आला का नाही? आम्हाला तुमच्यासारखी शेती जमणार आहे का? तू आता तेव्हा करीत होता, आता तू नाही तर बघतोय मला जमन तसं. मला वेळ असतं तर केला असतं ना, आता वेळ नाही म्हणून मला तुम्हाला सांगावं लागतं. तेवढं बी होत नाही तुमच्याच्यानी. अरे म्हणून म्हणतोय आपलं वाटेने देऊन टाक बाबा. तुला नको त्रास आणि आम्हाला नको त्रास. काय करायची वाटेन द्यायची? अरे ते एकटं गडी माणूस आहे घरात, काय काय करते ते एकटे. अरे बाबा गेल्या वेळी तालीवरून पाय घसरला तर चांगला खालपर्यंत घरांगळत गेलो. अजून चालता येणार, गुडघा दुखतोय त्यांचा. अरे काय करणार बरं मी? काय बोला मला तेच कळलं नाही. काय बोला ना म्हणजे? हे बघ बाबा, तुला खरं खरं सांगू का आम्ही स्पष्ट, तुला आमची शेती पटत नसेल ना तर एक काम कर, तुझं नोकरी सोडून हिथं येऊन शेती कर. नोकरी सोडून कसं चालणार? शेती कसं करणार मी? आणि मग तोंड तरी पण ठेव तुझं. आम्हाला जशी जमन तशी आम्ही करतोय खारट तुराट. तुम्हाला म्हणजे शेती पाहिजे, नोकरी पाहिजे, म्हणजे तिकडं आयुष्यमध्ये राहायला बी पाहिजे, गावाकडं चांगली शेती वाढी पाहिजे, लोकांना सांगायला आणि दाखवायला. आणि आजबायला नको अजिबात, होय रे? तसं नाही, मी थोडी म्हणतो आज बस नाही, पण जमणार नाही मला. अरे मग जमणार नाही तर तोंड बंद ठेव. आम्हाला रगडन तसं रागडतोय ना आम्ही आमच्या बापावर रुबाब केला कधी? आम्ही तरुणपणात शेती केली आणि लोकांना भूषण सांगत हिंडलो. तुला जर शेतीचं भूषण मिरवायचं असेल ना तर इथं राहून शेती कर. काय ते स्वतः कर्म. हा कामावर पेट पडू दे. तुझा जेवढा पगार आहे ना तेवढा इथं गाड्यांना वाटितोय मी. मला नको सांगू तसलं. आणि नसन जमत तर तोंड तरी बंद ठेव जरा. आमचं काय बाबा,
आमचं आता झालंय गेलंय, आमच्याच्यानी होत नाही. आणि नसन जमत ना सरळ एकर एकर विकून खातो आम्ही. मग काय, ज्यांच्यासाठी शेती ठेवायची त्यांना जाणीव नाही. तुम्ही आम्ही मजूर असले का बोलत आहे आम्हाला. अरे आमचा घाम आणि रक्त रोज सांडतो आम्ही वावरात. मग काय, यांना काय माहितीये का, आई तर करून घालितोय ना आपण, त्यामुळे किंमत नाही राहिली. तुम्हाला लय हाऊस आहे ना शेती येऊन करायचं, तिथं जाऊन शेंडा नका आणू. बस आत्या, तुम्हाला म्हणलं होतं ना काय म्हणू नका, कशाला काय म्हणायचो. झालं ना, चिडले ना दोघं आता, आणि करा आता शेती एकटेच. बरं दाजी, येऊ का मग आता? अरे पण तू आला कशाला होता? थांब ना, जेवण बिवून जा. काम काय होतं ते नाही सांगितलं आणि काय. थोडी पैशाची अडचण होती. अगं काय झालं माहितीये का, ती ठिबक टाकले ना नवीन, त्याला 2.5 इंची लाईन करायची. 10,000 रुपये लागत होते. आता 10,000 रुपये आईला कालच भिशी भरली, नाही तर असते दिले असते. जर काल जरी फोन करून जरी सांगितलं असतं तरी काढून ठेवले असते. चालतंय मग काय, आता बघतो मामाकडे जाता जाता, मग हा भेटलं तर भेटलं. बरं येऊ का मग दाजी? ना, जेवण बिवण करून गेलास? अहो जेवण नाही, माझ्या मागे तीच गडबड लागली. ती लाईन तेवढी जोडून टाकली ना, आपलं बरं आहे उन्हात आणायचं. हा येतो. हा चाल. येते सोडून. आज लय उन्हाचं ताई. अगं जरा काम होतं तुझ्याकडं. बोला ना, काय झालं? अगं ह्या दोघींची फी भरायची, आणि शाळेवाले थांबायला पण तयार नाही. ज्याचा पगार ह्या वेळेस लेट होणार आहे ना. अगं 5-6 दिवसात होईलच, पण मी म्हटलं तुझ्याकडे असतील तर पाहावे. नाही, माझ्याकडे कसले हो पैसे एवढे आता. तुम्ही यांना मागायचे ना, यांच्याकडे असतात ना. अगं पण त्यांचे मागचे दिले नाही ना परत, मग मला मागायला कस तरी वाटतं बाई. आता माझ्याकडं तर नाही, पण यांचे ठेवलेत मी काही, म्हणजे यांनी दिले ते ठेवायला. ते आहेत, पण परत यांनी मागितल्यावर मग त्यांना कसं सांगू मी. अगं पण मी देते की 5-6 दिवसात आणून तुला. हा का? नक्की देतात ना मग? अगं हो बाई, वाटतं तर दे मला. बरं आण. आठ 8,000 आहेत. बरं झालं बाई तुम्हाला वेळेवर दिले. आत्ता परवा पगार झाला नाही 5-6 दिवसात लगेच तुला आणून देते. तू बिलकुल काळजी करू नको, तू बिंदास राहा. पण नक्की वेळेवर द्या बरं का, कारण हो. यांना माहिती नाही. बरं बसा, मी चहा टाकते, चहा घ्या आणि ठेव. हे किरण, हा ते 7,000 रुपये दिलते का, ते दे बरं. ते जीची ब्यावाला आलाय ना, त्याला द्यायचे ते जरा. अरे दे लवकर, ते थांबलाय. काय झालं? संध्याकाळी देते ना. मग आता काय झाले? हा आता नाहीत पैसे. नाहीत म्हणजे? नाहीत म्हणजे हा बरोबर आहे ना. तुझ्या भावाला दिले असतील पैसे, ते आलता ना मागायला. अरे लागत होते, आडी अडचण येते म्हणून पैसे ठेवले होते नाही का? तुझ्या घर भरायला दिलते मी तिकडे, तुझ्या आई बापाचे. त्याला कुठून देऊ पैसे मी? भीक मागू का लोकांना? हा यासाठी दिलते तुला ठेवायला? तो येतो तोंड घेऊन कधी बी, दाजी पैसे लागत आहेत, ताई पैसे लागत आहेत, आणि तू माझ्यासमोर नाही नाही म्हणायचं. मी नसताना त्याला पैसे द्यायचे का? तसं नाही. तसं नाही. मग हे कसं आहे? मग आता कोणाला मागू पैसे मी? का त्याला दात पाडून देऊ? आकलीचं भाग नाही अजिबात. संध्याकाळपर्यंत मॅनेज करते. काय संध्याकाळी मॅनेज करा? कुठून देणार तू संध्याकाळी पैसे? तू संध्याकाळपर्यंत थांबणार की जेसीबीवाला? तुला ना, तू काय करू हेच कळत नाही. अक्कल कुठली? कळत नाही, काही नाही, सगळा माणसा कारभार करायचा.
पैसे घ्यायचे काढले, आईचं आणि बापाचं भावाचं घर भरायचं, आम्ही द्यायचो लोकांना दात पाडून. याचा भागच नाही. काय काय टकटक करत असतो नेहमी. अगं काय नाही ताई, जरा कामाची गणगण आहे. कसं काय नाही केलं? आणि मला जरा किरणकडे काम होतं. कुठे आहे किरण? हाय किरण, हाय किरण. ताई कधी आल्या? हे काय आत्ता चाल, हे घे पैसे. पैसे म्हणजे तू ताईकून पैसे घेऊन देणार होती मला? आधी तुझ्या भावाला देताना विचार नाही केला? आहो नाही, तुम्ही चुकीचा अर्थ काढताय. अरे हे तुमचेच पैसे. अरे यांचा पगार उशिरा झाला ना, म्हणून ते शाळेवाले ऐकत नव्हते. मी किरणकडून घेऊन गेले होते. म्हणजे तुला आधी सांगता नाही आलं का? अहो आता ताई म्हणल्या होत्या का सांगू नको म्हणून, मग कसं सांगणार मी. आणि तसं पण त्या 5-6 दिवसात परत करणार होत्या, त्याच्यामुळे मग मी नाही सांगितलं. म्हणलं आलं का मग काय नाही एवढं. अगं विनाकारण तुला, तुझ्या भावाला आणि घरच्यांना बोललो ना मी. अहो जाऊ द्या आता, एवढं काय नाही चालतं. आणि माझं लग्न झालंय आता. माझ्या माहेरच्यांपेक्षा माझ्या सासरच्यांकडं जास्त कर्तव्य आहे. आणि ताईंनी मागितले, मग मला नाही पण नाही म्हणता आलं त्यांना, म्हणून मग मी तुम्हाला न विचारता दिलं. बरं जाऊ दे, बरंच केलं तर. बरं काय बोललं असेल तर मला माफ कर. आणि अहो एवढं काय त्याच्यात, नवरा बायकोत किरकोळ किरकोळ चालतं. माझं पण चुकलं, मी तुम्हाला विचारून द्यायला पाहिजे होतं. जाऊ द्या आता, झालं गेलं ते पैसे द्या तुम्ही, तुम्हाला ज्याला द्यायचे त्याला. ताई पण आल्यात, मी तुम्हाला आहे ना थंड सरबत करते दोघांना. हा. अरे तू उगीचच बोललो तुला. अरे तुझी बायको चांगली आहे. अरे नातं जपणारी आहे. उगीचच बोलत नको जाऊ तिला. नाही ताई, ते होऊन गेलं रागाच्या भरात, सांगितलंच नाही तिने. नाही खरंच लय चांगली आहे. आणि तिच्या भावाला वगैरे पण नको बोलत जाऊ. काय मग दाजी, कसं काय येणं केलं आज? काय नाही, आता हे म्हणले जरा आईला भेटून येऊ. आणि तुम्हाला तर माहिती जवळच आहे, आलो मग. हा, जवळ असलं की कसं माणूस हेलपाटे मारतं ना कवर बी, काय नाही अडचण आहे ना. हेलपाटी मारायचं नाही, गावात जाणार होतं ना, म्हणून म्हणलं होतं येता येता आईकडे चक्कर मारते. अरे कुरड्या केलेल्या आहेत ना, तिला म्हणलं घेऊन जा आधुलीच्या. हा हा हा, घेऊन जा घेऊन जा. नाही म्हणलं आपलं काय चाललंय दाजींचं, शेतीत चालू आहे ना? हा व्यवस्थित. बाकी नाही ना काय? आता बाकी करणार तरी काय? बघायचं एखादा आपला साईड धंदा वगैरे काहीतरी. बरी आहे शेतीच, काय? टेन्शन नाही राहत. वावरात काय आता? आता ऊस केलाय आणि खाली काय केली हो, मका केलेली. हा, ऊस केला पण मका विकली का? हा हा, गुरांना हा. नाही. पण तुला खरं सांगू का, आपलं ते पुण्याचं दाजी नाही का, नवीन फ्लॅट घेणार आहे म्हणलं होतं. आता काय ते दाजीचं आहे ना, म्हणजे सांगायच नको बाबा. अगं असली मोठी पोस्ट आहे ना त्यांना नोकरीला, म्हणजे ना सरकारी नोकरीला मागं सारण असं आहे. आणि तुला सांगतो गाड्यान गोड्यान काय काय राहते दाजीकडं, पण दाजी येतच नाही इकडे. ते पैशावाले येते, काय येते ना आपल्याकडे. पैशावाले नाही, करतो ते त्यांची. सगळ्यांनाच नाही जमत ते, पण आहे आपलं. वर्ष झाले असेल ना, पण ताई आली नसेल माणसं. 1.5 वर्ष झालंय बाई. घे, पैशामुळे तिला येता येतंय का? तसा पैसा पैसा असंच असतं आई. अहो पैसाच गरजेचा आहे, तुम्हाला काय कळते? अरे दादा, पण माणुसकी पण पाहिजे. काय माणुसकीला, काय माणुसकीने पोट भरते का? हा, अहो शेवटी पैसा असेल तर सगळे जगात, काय नाही बाकी. नाही तर काय खरं, मी तर म्हणतो शेतीच्या भरोशावर राहू नये माणसाने. आता आमचं बरं बाप सरकारी नोकर होता म्हणून टिकलंय, नाही तर आपलं काय करायचं शेतीचं. शेतकरी लय मोठा असतोय, अख्या जगाचा पोशिंदा आहे शेतकरी. बरं चला, आता काय आलंय तर स्वयंपाकाचं बघ यांचं काय. हा करते ना काय, तू तर भाजी बिजी आणून नाही दिली, काल म्हणलं होतं तुला आण. आता मला काय माहिती अचानक येणार आहेत पाहुणं म्हणून. अचानक नसलं तरी पण आपल्याला नाही लागत का? आता आले ते, त्यांना काय उपाशी पाठवू का? बरं काय नाही, नसलं तरी चालेल. काय नको करू, सरबत करते मी, राहू दे. अहो नाही नाही, बस मी करते, स्वयंपाक करते, जेवण झालं पाहुणं. तू बस बोलत त्यांच्या संगत. हा, मी खायला करते काहीतरी, जेवणाचं बघते. बसा तुम्ही. काही नसलं तरी चालेल ना. मी सांगते तिला, बसा तुम्ही आले. आई, अगं सरक, मी करते चपात्या. अगं नको बाळा, बस तू. अगं काय बस, अगं, सरक, राहू दे. 5 मिनिटात करते मी, बस तू. मग तेच म्हणते. गप्पा मार, काय चाललंय? बरं बा, काय स्वयंपाक बिपाक करायची गरज नाही, पोहे बी कर आपल्या साधे. अरे बाळा, त्या दोघांना जीव घालून पाठवते.
गेल्या आठवड्यात तर आलता ना दाजी इकडे, काहीतरी काम आहे म्हणलं गावात. मग झाला ना स्वयंपाक? आता रोज असतंय का? ए भाऊ, अरे तुझी काय बोलायची भाषा आहे? अरे दाजी असं बोलतात? आता मी तुला शिकवायचं, तू मोठा असून दाजी बरोबर बोलायचं कसं? त्याला काय झालं मग? मग? हा? काय दाजी, अरे नाव सांगायची सुद्धा लाज वाटते गावात. काय करतोय तर काय नाही, परीक्षा देत होता कुठली तरी, ती नापास झाला आणि आता काय जमत नाही म्हणून शेती करतोय. काही जमत नाही म्हणून शेती करतोय, पण तुला एवढं माहिती का, तू जसा आपल्या पप्पाच्या पेन्शनवर बसून आयतं खातो ना, तसं माझा नवरा नाही करत. आयतं नाही खात, त्याच्या जीवावरती शेती करतोय. आणि आम्ही ना अभिमानाने, मला अभिमान आहे माझा नवरा शेतकरी असल्याचा. तू काय सांगतोय रे? आणि मग अशी काय चाललं होतं तुझं टोमणं? मला काय कळत नाही असं तुला वाटतं का? काय 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 बोललो मी? काय बोललो म्हणजे? मोठा दाजी असान, मोठा दाजी तसान, मोठ्या दाजीकडे एवढे पैसे. एवढं लक्षात ठेव, तुझा मोठा दाजी आहे ना लोकांच्या इथं काम करतो. तुला कधी गरज लागली ना आणि त्याला यायचं म्हणलं ना, त्याला परवानगी काढावी लागल. ती भेटली तर तो तुझ्याकडे येणार आहे. आणि हा दाजी आहे ना, तू किती कसाही वाग, एक फोन लाव फक्त, दाजी मला तुमची गरज आहे. नाही हा माणूस 5 मिनिटात तुझ्या दारात येऊन उभा राहिला ना तुझी मदत करायला, तर तिथून पुढं तुम्हाला लागला भूषण सांगायला. मला आहे ना कोणाच्या मदतीची गरज नाही, माझा मी स्वतःला सक्षम आहे. दिसतो ना किती सक्षम आहे. रुपया कमवायची अक्कल नाही आपल्याला, आई तर बसून खाताय घरात आणि म्हणून मी माझा सक्षम आहे. आई अगं जरा समजून सांग याला. आणि शेतकऱ्याला काय समजतो रे तू? हा, काय समजतो शेतकऱ्याला? शेतकरी कष्ट करतात, ते धान्य पिकवतात, म्हणून तुम्हाला लोकांना खायला भेटतंय. आणि ये ना वानावळा घेऊन येताना लाज नाही वाटत मग माझ्या घरून? लय तुला माझा शेतकरी नवरा असल्यावर एवढं टोमणं मारतो त्याला ते. तुला सांगू का, काळ्या आईची सीमेवर सेवा करणं आणि त्याच काळ्या आईची वावरात जोपासना करणं हे फक्त सैनिकाच्या आणि शेतकऱ्याच्याच हातात असतं. आणि त्यांचं नशीब असतं ते दोघं ते करतात ते. नाही तर तू आहे लागला मला सांगायला, काय नको स्वयंपाक करू बाई, मी येणारही नाही तुमच्या दारात परत. या असा पाहुणचार तुझ्या लेकराचा मला भेटायला लागला ना, मला यायचंही नाही. जाऊ दे, भाऊ आहे, घे समजून. अगं भाऊ आहे म्हणूनच तिथं बाहेर यांच्या पुढं काय बोलले नाही आई. जाऊ दे. त्यांचं तोंड बघितलं होतं कसं झालं तू. त्यांना नको काही सांगू, लिंबू सरबत बनवते. काय नको, ऐक ना, खरंच नको तुमचा पाहुणचार. तुझ्या लेकराला समजून सांगता आलं ना तर सांग. शेतकऱ्याचं जरा महत्व सांग आणि याला जरा घराच्या बाहेर काढ, कामाला झोप जरा. आई तर खातो घरात आणि माझ्या नवऱ्याला म्हणतो. पाहू नको लय बोल, काही जाऊ दे. तिला तिचं पटत आहे ना, जाऊ दे. तिला पटत, आपल्याला काय करायचं, नको काही बोलत जाऊ. स्वयंपाक कर, स्वयंपाक. ठीक आहे, चल करते स्वयंपाक. जा त्यांना थांबव. अगं राधा, तुला कळलं का? काय? अगं तो रवी आहे ना, हा, लय हाणलं त्याला. कोणी? अगं त्याच्या तार लावलेलं होतं, तिनंच बोलवून घेतलं तिच्या समध्या भावानं. कुणी? अगं त्याच्या बायकोनी. हा 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 हा, मग कशावरून लय झालं? हाडावडा. अगं काय माहित कशाहून झालं, सारखं तर त्यांच्या घरातून आवाज येत असतो बाई भांडणाचा. त्यांचं कायम काहीतरी खुरबुर खुरबुर चालूच असते. अहो पण आता परवा तर चांगले होते ते जेवण खाऊन गेलते तिच्या घरून. मग बघ की ग, परवाच खाऊन गेले आणि आज आले की मारायला. काय झालं काय माहिती. अवघड पण पण मला काय म्हणायचं, घराच्या बाहेर झाला धिंगाणा का? अगं नाही, मग दार लावून मारत होती. तुम्हाला कसं कळलं मग? अगं मी कान देऊन ऐकलो. बरं ऐक, मला माहित नाही, कान देऊन ऐकलं म्हणून मला ऐकू. तू काय कर, सांगू नको बरं का कोणाला. मी कशाला कोणाला सांगते. पण मी काय म्हणते, ती बाई शानी नाही तर रवीची बायको, माहिती का? हिचंच काहीतरी असन, ते याला कळलं असन, तिला पोहायला तिच्या घरच्यांनी उलट केलं असन. हीच शानी नाही. ती बाई जाऊ दे, थांब, मी बघते अजून काय चाललंय. हा हा, सांगते नंतर. मला सांगा बरं का. लयच अवघड आहे बायकांचं. अहो ओ, तुम्हाला ती बातमी कळली का? काय झालं? अहो तो रवी नाही का शाळेजवळ राहतो, हा, त्याच्या बायकोच्या भावांनी त्याला मरणाचा हाणलाय. बरं घरात कडी लावून लावून हाणलाय. मग तुम्हाला म्हणून सांगते, परवा आहे ना तिच्या माहेरच्या घरी आले होते तिच्या जेवायला. तिने काय गोडधोड केलं होतं, काहींना तिखट केलं होतं. एवढं कौतुक करत होती नवऱ्याला. स्वतःच्या नवऱ्याचं कौतुक केलं आणि लोकांच्या नवऱ्याला नावं ठेवले. तुम्हाला सांगू का, परवा कौतुक केलं आणि आज नवऱ्याला हाणायला बोलवलं. बाई शानी नाही बाबा, ही लय अवघड यायचं. झालं? मला सांगायचं काय गरज होती का? आपले काम बघा. अहो मला कळलं म्हणून सांगितलं. बरं तुम्ही बसा, मी आली खालून जाऊन. आता कुठे चालली? ते ताईने माझी साखर नेली होती वाटीभर, तेवढी घेऊन येते, आपल्याला लागेल ना चहाला.
हा ना, आता हे ऐकलं ते पोटात पचत नसेल ना, जोपर्यंत बाहेर निघत नाही तोपर्यंत तुझं मन भरणार नाही. अहो, तसं नाही काही, साखर आणायची म्हणून जायची. माहिती ना तुझी खोड, मला साखर आणायची. तुझी काय सगळ्या बायांची तीच खोड आहे. एकूण ऐकायचं लगेच तिकडे जाऊन सांगायचं. हां, काय गरज इकडली तिकडे करायची? आणि काय केले तरी शेजारी आहेत ते. जेवढे नातेवाईक पळत येत नाही ना, तेवढे शेजारी पळत येतात आपल्याला. आज न उद्या त्यांच्यावर दुःखाचा प्रसंग आहे, आज न उद्या आपल्यावर आलं मग, आणि त्यांनी बी असंच करायचं का? उलट तू त्याच्या बायकोला समजून सांगायला पाहिजे होतं, तुम्ही बायकांनी मिळून, की बाई असं नको करू. आणि तुम्हाला आनंदाची गोष्ट वाटते की भांडणं झाली म्हणून त्यांच्या घरात? आपली बी घरात झालं मग लोक असं सांगत फिरतील ना, मग हे बरं वाटेल का? आधी आपण सुधारलं पाहिजे. बंद करा हे इकडल्या तिकडे चाड्या लावणं, आणि जरा सुधरा. बरं, येता का माझ्या बरोबर? जाऊ ते रवीकडं, समजून सांगू त्यांना. चला.